नमस्कार. अमूल्य संचालित आजच्या आपल्या पायथागोरस अंकशास्त्राच्या कार्यशाळेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रथम आपण गणरायांना वंदून, आपल्या कुलदेवता देवींना वंदून, आपल्या इष्टदेवतांना वंदून, आपल्या मातृपितृदेवतांना वंदून, आपल्या सर्वांच्या गुरुवर्यांना वंदून आता आपण काय करूया, आपल्या या सत्राला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे पायथागोरस अंकशास्त्र किंवा न्यूमरॉलॉजी. बरोबर की नाही? आतापर्यंत तुम्ही लोशोग्रीड, त्यानंतर वैदिक न्यूमरॉलॉजी अशा म्हणजे अंकशास्त्राबद्दल किंवा न्यूमरॉलॉजीबद्दल माहिती मिळवली असेल, पण पायथागोरस बद्दल एवढी माहिती तुम्ही मिळवली असेल किंवा माहिती असेल तर काय मला माहिती नाही. पण पायथागोरस पण एक अंकशास्त्रीय काय पद्धत आहे. पायथागोरस तुम्हाला माहिती होता, एक महान गणिती तज्ज्ञ होता. त्याने गणितावरती खूप काय केलं होतं, रिसर्च म्हणा किंवा त्याने बरेचसं त्याच्यावरती काम केलं. पायथागोरसचा सिद्धांत पण आपल्याला अभ्यासात होता किंवा आपण प्रत्येकाने तो शिकलेला आहे शाळेत असताना. बरोबर की नाही? तर अशा या पायथागोरसने आपल्या अंकशास्त्रावरती पण म्हणजे अंकशास्त्र आणि मानवी जीवन याचा काय संबंध आहे किंवा अंकांचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो याच्यावरती पण काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. ओके. आणि त्यालाच आपण काय बोलतो, पायथागोरस अंकशास्त्र. आता पायथागोरस अंकशास्त्रामध्ये आपण एक म्हणजे आपल्या आपलं जे नाव आहे त्या नावाला पण महत्व दिलेलं आहे आणि आपल्या डेट ऑफ बर्थ आहे किंवा जन्मतारीख आहे, या दोघांना पण काय केलेलं आहे त्याने समान महत्व दिलेलं आहे. कारण की आता आपण इतर जर अंकशास्त्र बघितले म्हणजे लोशो ग्रीड म्हणा किंवा वैदिक अंकशास्त्र म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या डेट ऑफ बर्थवरनच काय केलं ते जास्तीत जास्त प्रेडिक्शन म्हणा किंवा जे काय असेल प्रश्न म्हणा ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण पायथागोरसमध्ये जन्मतारीख आणि आपलं नाव, ओके, या दोघांना पण फार महत्व दिले आहे. त्या दोघांवरनं पण काय केलं जाते, प्रेडिक्शन्स केली जातात. ओके. आणि समोरच्याचं जे काय असेल ते सांगितलं जाते आणि ते पण एकदम जवळ एकदम ऍक्युरेट आपण सांगू शकतो. म्हणजे या दोघांना पण जन्म तारीख आणि आपलं नाव या दोघांना पण आपण काय केलेलं याच्यामध्ये फार महत्व दिलेलं आहे. ओके. आता हल्ली मध्ये काय झालेलं, ट्रेंड आलेला की बरेच जण आपली नावं बदलायची, नावाचे स्पेलिंग बदलतात. बरोबर की नाही? कारण की काही वेळा कोणाची स्पेलिंग त्यांना काय झालं? सपोर्ट करत नाही. बऱ्याच जणांना काय त्यांच्या स्पेलिंग त्यांना सपोर्ट करत नाहीत. मग त्या सपोर्ट करत नाही किंवा त्या योग्य अंकावरती आलेले नसतात, स्ट्रगलिंग अंकावरती आलेले असतात, तर बरेच जण काय करत होते त्याच्यामध्ये फेरफार करत होते. बरोबर की नाही? तर आता पायथागोरसमध्ये आपल्या नेम स्पेलिंग पाहण्याची पद्धत वेगळी आहे, लोशोग्रीडमध्ये नेम स्पेलिंग पाहण्याची पद्धत वेगळी आहे किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे दोन्ही शास्त्र तशी भिन्न आहेत, पण ती अंकशास्त्रावरतीच आधारित आहेत. ओके. तर पायथागोरस प्रमाणे आपलं नेमचं स्पेलिंग वेगळ्या प्रकारे पाहिलं जाते किंवा त्याचं कॅल्क्युलेशन वेगळ्या प्रकारे केलं जाते. बरोबर की नाही? तर इथे काही अंक पण म्हणजे अंकांच्या बाबतीत पण काही समज किंवा गैरसमज असे वेगळे वेगळे आहेत पायथागोरसमध्ये. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं पायथागोरसचं म्हणणं काय, की आपण ज्यावेळी जन्माला येतो किंवा आपण कुठल्या तारखेवरती जन्माला येणार हे आपल्या हातात नसते किंवा वेळ पण आपल्या हातात नसते. हल्ली बरेच जण प्लॅनिंग करतात की आपलं मूल या वेळेत जन्माला यावं, चांगल्या मुहूर्तावरती यावं. बरोबर नाही? पण त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा काय होते, मागे पुढे होते. ओके. म्हणजे 100% नाही, पण एक 80% पर्यंत त्या ठरलेल्या वेळेत काय होते, जन्म होऊ शकतो. पण 100% नाही. जसं आपण रामायणामध्ये पाहिलं की रावण होता. त्या रावणने काय केलं, मेघराजच्या जन्माच्या वेळी सगळ्या ग्रहांना अशा म्हणजे त्याचं सगळ्या ग्रहांवरती काय होतं, अधिपत्य होतं. बरोबर की नाही? त्याच्या अंडर होते सगळे. सगळ्या ग्रहांवरती तो राज्य करत होता. तर त्यांनी ग्रहाची अशी स्थिती तयार केलेली की मेघराज ज्यावेळी जन्माला येईल त्यावेळी तो अमरत्व घेऊन येईल. काय घेऊन येईल? अमरत्व घेऊन येईल.
ओके. पण त्याच वेळी शनी महाराजांनी काय केलं, आपलं घर बदललं. ओके. थोडे पाठी आले आणि ती वेळ आहे किंवा तो जो योग आहे तो काय झाला, बिघडला. बरोबर की नाही. आणि नंतर रावणाने काय केलं, शनी महाराजांना आपल्या कैदेत ठेवलेलं. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर आपण कुठल्या वेळी कुठल्या तारखेला जन्माला येऊ हे सांगणं फार कठीण असते किंवा ते आपल्या हातात नसते. बरोबर की नाही. पण ज्या तारखेला ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्याचा आपल्यावरती खूप परिणाम होतो. जसं आपण ज्योतिषशास्त्रामध्ये तारखेला तर महत्व देतोच, पण त्याहीपेक्षा वेळेला पण फार महत्व असते. म्हणजे माझ्या मते तर 3-3, 4-4 सेकंदाने किंवा 4-4 मिनिटांनी आपल्या पत्रिकेमध्ये काय होतात, बदल होतात. म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तर सेकंदांचा पण विचार केला जातो पत्रिका मांडताना. ओके. तर आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपण लग्न कुंडलीला महत्व देतो. तर वेळ आहे किंवा आपली तारीख आहे त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. बरोबर की नाही. नंबर्स म्हणजे आपण जन्माला येतो ते काय, आपल्याबरोबर नंबर्स काय होतात, आपल्याला जॉईन होतात किंवा अटॅच होतात आणि मग त्या नंबर्सचा काय होतो, आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणजे जी तारीख, ज्या तारखेला, ज्या महिन्याला, ज्या वर्षाला आपण जन्माला येतो त्या सर्वांचा म्हणजे त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व अंकांचा काय होत असतो, आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. बरोबर की नाही. मग आपलं जीवनमान, आपलं राहणीमान, आपलं विचार करणं, आपलं चालणं, बोलणं, खाणं, पिणं, इव्हन आपले आजार. ओके. म्हणजे जे काय प्रत्येक गोष्टी त्या घडत असतात. ओके. त्याच्या ते घडण्यामागे पण यांचा काय असतो, फार मोठा हात असतो. समजलं ना. आता बघा हल्ली आपण काय मोबाईल वापरतो. तसं पाहिलं तर मोबाईल आपल्या भारतामध्ये एक 95-96 साली आला किंवा उपयोगात येऊ लागला. 2000 साली तर त्याचा घराघरात काय झाला, प्रसार झालेला होता. कारण की त्यावेळी मग आपल्या रिलायन्सने कमी म्हणजे किमतीमध्ये, कमी चार्जेसमध्ये काय केले, मोबाईल वितरण केलेले होते. त्यामुळे मग 2000 नंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. बरोबर की नाही. पण त्या मोबाईल नंबरचा पण काय होत असतो, आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो किंवा त्या मोबाईल नंबरवरनं पण आपण काय करू शकतो, एखाद्या व्यक्तीचं प्रेडिक्शन करू शकतो. त्याला संभाव्य येणारे प्रॉब्लेम, त्याच्या जीवनात काय चाललंय किंवा काय होऊ शकते हे पण आपण सांगू शकते. आता बरीच लोक काय बोलतात की मोबाईल नंबर तर आमच्याकडे 2000 सालानंतर आला. आता माझं वय समजा 50 आहे. ओके. तर त्या 2000 पूर्वी माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि आता 2000 नंतर काय आलंय, माझ्याकडे मोबाईल आलाय. त्या नंबर्सचा असा काय परिणाम माझ्यावरती होणार आहे. तर आता जर पाहिलं तर 24/7 आपल्याकडे काय असतो, मोबाईल बरोबर असतो. आणि त्या मोबाईलचा जो काय नंबर असतो त्याचे व्हायब्रेशन्स, त्याच्यावर पण आपल्यावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी अंकाचा आपल्यावरती प्रभाव होत असतो आणि त्यानुसार आपण काय करत असतो, जीवन जगत असतो. आता हे जे काही अंक आहेत या अंकांचा संबंध कोणाशी येतो, ग्रहांशी येतो. ओके. तुम्ही म्हणाल की अंक आपल्यावरती परिणाम कसे करतात किंवा का करतात, कारण की हे अंक पण कोणाशी रिलेट आहे, तर ग्रहांशी. ओके. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये आपण डायरेक्ट आपली कुंडली म्हणतो. त्याच्यात पण आपली काय 1 ते 12 घरं असतात. त्या घरांमध्ये कुठे कुठले ग्रह येत आहेत आणि ते आपल्यावरती काय परिणाम साधतायत ते आपण पाहतो. तसंच आपल्या ह्या जन्मतारखेमधले किंवा आपल्या नावामध्ये जे काय अल्फाबेट बिट्स आहेत त्यांना पण आपण नंबर दिलेले आहेत. आणि मग त्यांच्याशी निगडीत जे काय अंक असतात ते आपल्यावरती काय करतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम साधत असतात. ओके. आणि हेच काय परिणाम आपल्यावरती साधतात हेच आपण काय करतो, पायथागोरस या अंकशास्त्रामध्ये शिकणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये पायथागोरस या अंकशास्त्रामध्ये जर पाहिलं तर बाकीची जी काही शास्त्र आहेत, लोशियो ग्रीड म्हणा. आता लोशियो ग्रीड हे ग्रीडवरनंच नाव पडलंय किंवा वैदिक तुम्ही अंकशास्त्र म्हणा. ह्याच्यामध्ये काय आहे, त्यांची एक ग्रीड आहे म्हणजे त्यांचं एक टेबल आहे. ओके. त्या टेबलमध्ये काय केले जातात, आपल्या जन्मतारखेमध्ये येणारे जे काही अंक असतात ते मांडले जातात. त्यानंतर आपला ड्रायव्हर म्हणजे मूलांक, भाग्यांक शोधला जातो. तो त्याच्यामध्ये ठेवला जातो. अशा प्रकारे काय केली जाते, ती प्रोसिजर असते. बरोबर की नाही. पण इथे
पायथागोरसने ग्रीडला किंवा त्या टेबलला एवढं काही महत्व दिलेलं नाहीये. ओके. पायथागोरसमध्ये 2 प्रकारचे नंबर्स असतात, मायनर नंबर अँड मेजर नंबर. ओके. किती 2 प्रकारचे नंबर येतात, एक मायनर नंबर आणि दुसरं मेजर नंबर. जसं आपण टॅरो कार्ड शिकतो. ओके. तर त्याच्यामध्ये पण मायनर अरकाना, मेजर अरकाना असे काय येतात, आपले पत्ते येतात किंवा पाने येतात. ओके. तर इथे पण पायथागोरसने पण काय केलेलं आहे, नंबर्समध्ये पण 2 प्रकार तयार केलेले आहेत. ओके. मायनर अँड मेजर अंक. समजलं ना? आणि मग त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, मायनरमध्ये 5 प्रकारचे अंक येतात आणि मेजरमध्ये पण 5 प्रकारचे काय येतात, अंक येतात. ओके. मग त्यांचे कॅल्क्युलेशन्स वगैरे आपल्याला करावं लागते. ओके. आणि मग त्यांचा आपल्यावरती काय परिणाम होतोय, आपल्या जीवनावरती, ते कुठले कुठले अंक येत आहेत, त्यांचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतोय, हे सगळं मग आपण पायथागोरसमध्ये पाहत असतो. आता इथे कसं असते, की आपला जो काय प्रत्येक अंक आहे, त्या अंकाचा म्हणजे आता आपण जर गणित शिकलो किंवा अंकशास्त्र शिकलो असतो किंवा अंक शिकलो असतो, तर 1 ते 9 आपले काय अंक आहेत, बरोबर की नाही? शून्याला इथे काय एवढं महत्व दिलेलं नाही. 1 ते 9 हेच महत्वाचे काय आपले अंक आहेत. आणि ह्या प्रत्येक अंकाचा 1 ते 9 अंकाचा काय केलेलं आहे, प्रत्येक ग्रहाशी, म्हणजे आपले पण किती ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत, बरोबर की नाही? तर या 9 ग्रहांशी काय केलेलं आहे, त्यांनी संबंध मांडलेला आहे. ओके. तर हे जे काय 1 ते 9 अंक आणि आपले 9 ग्रह यांचा काय केलेलं आहे, आपल्या अंकांशी संबंध आलेला आहे किंवा जुळवलेला आहे किंवा जुळतो, बरोबर की नाही? मग त्यांची वैशिष्ट्य काय? ओके. ती वैशिष्ट्य आपण आज काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके. त्यांचे काय चांगले मुद्दे आहेत, काय वाईट आहेत, किंवा त्यांच्यापासून आपल्याला काही आजारपण होऊ शकतात किंवा आपण कुठलं प्रोफेशन त्याच्यामधनं निवडू शकतो, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. ओके. म्हणजे सगळं डिटेल मी आज 1 ते 9 चे तुम्हाला अंक इथे सांगणार आहे. फक्त आता तुमचं काम काय, नीट ऐकायचं आहे आणि जेवढं तुम्हाला लिहून घेता येईल तेवढं लिहून घ्या. चांगल्या अक्षरात लिहून घ्या. ओके. आणि तुम्हाला ते लागू पडते का, ते पण तुम्ही पहा. आता एकदा तुम्ही सगळ्या अंकांची वैशिष्ट्य जाणून घेतली, ओके, की मग तुम्हाला पुढे अंक समजून घेणं पण सोपं जाते किंवा प्रेडिक्शन करणं पण सोपं जाते किंवा त्याच्याबद्दल काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे किंवा कोणाला काय सांगायचं आहे, तर ते सांगणं पण सोपं जाते. ओके. त्यामुळे एकदम लक्षपूर्वक तुम्ही काय करा, ऐकून घ्या आणि ते लिहिण्याचा किंवा शॉर्टमध्ये नोट बनवण्याचा प्रयत्न करा. तसंच कोणाला काय अडलं किंवा काय विचारायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, विचारू शकता डायरेक्टली. फक्त हात वरती करा, कारण की मला पटकन समजणार नाही. हं? आणि लिहिताना शांतता ठेवा. खूप महत्वाची माहिती असणार. एवढी माहिती तुम्हाला म्हणजे कोणी देणार पण नाही आणि सांगणार पण नाही, कारण की याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके. तर आता 1 नंबर पासून काय होते, आपली सुरुवात होते. किती, 1 नंबर पासून. तर 1 नंबर हा जो काय आहे, तो आपण सूर्याला दिलेला आहे. 1 हा कोणाचा आहे, सूर्याचा आहे. आता सूर्यालाच का दिलाय, तर तसं पाहिलं तर या सृष्टीचा निर्माता कोण आहे, सूर्य आहे, बरोबर की नाही? ज्योतिषशास्त्रामध्ये पण जर पाहिलं तर पहिलं स्थान हे कोणाचं आहे, सूर्याचंच आहे. सूर्य हा सृष्टीचा काय आहे, निर्माता आहे. ओके. सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात. जर सूर्यच नसता तर ग्रह निर्माण झाले नसते. ग्रह निर्माण झाले नसते तर आपली पृथ्वी पण निर्माण झाली नसती, आपली जीवसृष्टी निर्माण झाली नसती, बरोबर की नाही? तर पहिला अंक हा कोणाचा आहे, सूर्याचा आहे. ओके. आता सूर्य तसा पाहिला तर तारा आहे, बरोबर की नाही? पण आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा अंकशास्त्राप्रमाणे त्याला ग्रहांमध्येच काय केलं जाते, धरलं जाते किंवा ग्रह म्हणून पाहिलं जाते.
म्हणजे आपल्यापैकी जर कोणी इथे ज्योतिष वगैरे यापूर्वी शिकला नसाल, किंवा माहिती नसेल, तर मी आता ते स्पष्ट करतोय. म्हणजे बरेच जण कन्फ्युज होतात, असं कसं झालं? ओके, सूर्य तर तारा आहे, मग ग्रह म्हणून का तुम्ही इथे घेताय? तर ते आपल्या पूर्वाचार्यांनीच तसं मांडून ठेवलेलं आहे. ओके, तर सूर्याला आपण ऍज अ प्लॅनेट, ग्रह म्हणूनच इथे पाहणार आहोत. ठीक आहे. आता आपण प्रथम सूर्याची वैशिष्ट्य काय, या 1 नंबरची किंवा सूर्याची वैशिष्ट्य काय, ते आज आपण इथे पाहणार आहोत. ओके, आता इथे बघा, सूर्य म्हटला की तो काय आहे? अंकशास्त्रामध्ये म्हणा, ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणा, त्याला राजाचं काय दिलेलं आहे? स्थान दिलेलं आहे. सूर्य हा काय आहे? राजा आहे. तसंच सूर्य हा पिता पण आहे, तो निर्माता आहे आपला. तसंच सूर्याला आपण आत्मकारक ग्रह पण म्हणतो, आत्म्याचा कारक आहे. का? तर त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे. प्राण, ओके, आपल्यामध्ये जे काय आले आहेत ते सूर्यामुळे आले. सूर्य हा कसा आहे? तेजवान आहे, तेजोमय. बाईक कोणाचा चालू असेल तर बंद करा, आवाज येतोय. तर सूर्य हा कसा आहे? तेजोमय आहे, ओके, स्वयंप्रकाशित आहे, जीवनदायी आहे. आत्माकारक काय बोलतात? कारण की तो जीवनदायी आहे, आपल्याला जीव म्हणजे आत्मा प्रदान करणार आहे. जर सूर्य नसेल तर आपण जगू शकत नाही. ओके, आता सूर्य म्हटलं की सरकार येते, गव्हर्नमेंट. राजा आहे ना तो. आता आपल्याकडे राज्य, राजा गेले, पण आपल्याकडे काय आलंय? सरकार आलंय. सरकार म्हणजे काय? तर राजा. तर सूर्य म्हणजे काय आहे? राजा आणि आपलं आताचं सरकार. ज्यांच्याकडे एक असेल किंवा ज्यांचं सूर्य चांगला असतो, ओके, न्युमरोलॉजीमध्ये म्हणा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये, त्या लोकांना चांगलं नावलौकिक पण मिळते. सूर्य आपल्याला काय करतो? नावलौकिक मिळवून देतो. सूर्य आपली समाजामध्ये चांगली ओळख निर्माण करून देतो. सूर्य किंवा 1 नंबर आपल्याला जीवनामध्ये शिस्त आणि वेळेचं महत्व शिकवतो. म्हणजे सूर्यप्रधान लोक असतात ती एकदम डिसिप्लिन असणार, ओके, वेळेचं महत्व त्यांना असते, पंक्च्युअल असतात. ओके, तसंच सूर्यप्रधान किंवा 1 नंबरची लोक असतात, किंवा ज्यांच्यावरती एकचा प्रभाव जास्त असतो, ती लोक कशी असतात? धैर्यवान असतात. राजा आहे ना, सूर्य आहे, निर्भीड असतात, धैर्यवान. त्यांच्यामध्ये लिडरशिप, नेतृत्व गुण असतात. सदैव ते सगळ्यांच्या पुढे असणार, कोणत्याही परिस्थितीत ते डगमगणार नाही. करेज, धैर्य त्यांच्यामध्ये असते. ही लोक कशी असतात? कोणाच्या अंडर प्रेशर राहणार नाही, हे कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, कोणाचं ऐकून घेणार नाही. मन के राजा. यांना कोणी ऑर्डर दिल्या, राजा आहे ना, तर त्या मानत नाहीत ते. तसंच हे कुठलंही काम करताना किंवा बिझनेस करताना एकट्याने करणार, पार्टनरशिप मध्ये करणार नाही, त्यांना आवडत नाही.
ही लोक हुशार पण असतात. कुठल्याही कामामध्ये काय करतात, इनिशिएटिव्ह घेणारे, पुढे पुढे असणारे. तसंच जे काय असेल मनामध्ये ते तोंडावाटे बोलणारे असतात. पाठून काय बोलणार नाही, जे काय असेल ते समोरासमोर. राजा आहे ना, कोणाचा भिडवाट ठेवणार नाही. आणि हे कसं असते, एनर्जीने एकदम फुल असतात. प्रत्येक एकदम सळसळत असते. तसंच ह्यांनी ठरवलं तर हे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं चांगलं नाव मिळवू शकतात किंवा कमवू शकतात. यांच्या कामामध्ये कोणी लुडबुड केलेली यांना आवडत नाही. यांची कोणी वाहवा केली तर यांना आवडते. तसंच हे जसे शारीरिक एकदम कसे असतात, सक्षम असतात. ओके. तसंच हे मानसिकरित्या, मेंटली पण एकदम कसे असतात, स्ट्रॉंग असतात. त्यांची मेंटल ॲबिलिटी आहे ती एकदम स्ट्रॉंग असते. आता ही लोक कशी असतात, थोडी आळशी पण असतात. ओके. राजा आहे ना, थोडा आळशी असतो. हे स्वतः कोणाला म्हणजे स्वतःहून एवढे काम करणार नाही, पण हे दुसऱ्यांना आदेश देतील, ऑर्डर देतील, हे बाबा तू हे काम करायचं, हे काम पूर्ण झालं पाहिजे. इनिशिएटिव्ह घेतात कामाची, पण हे स्वतः नाही करत. हे कामाला माणसं नेमणार, त्यांच्याकडनं कामं बरोबर करून घेणार. राजा आहे ना तो. ओके. तसंच हे कायदे आणि कानून, रूल्स अँड रेग्युलेशन्स एकदम काटेकोरपणे पाळणारे असतात. ही झाली यांची वैशिष्ट्य. आता यांच्यामध्ये काही डिमेरिट्स पण आहेत. ओके. आता ही जी काही लोक असतात थोडी इगो असतात यांच्यामध्ये, स्वतःला हे मोठे समजतात. ओके. त्यांचा इगो कोणी दुखावता कामा नये. हे दुसऱ्यांना आपल्या अंडरच ठेवणार, यांच्या डोक्यावरती कोणी बसायचं नाही. डॉमिनेटिंग असते यांच्या वागणं. त्यामुळे काय होते, थोडं हे डॉमिनेटिंग असल्यामुळे बऱ्याच वेळा यांचे काय होतात, संबंध बिघडू पण शकतात. स्ट्रेट फॉरवर्ड पण असतात. दिलेला शब्द किंवा दिलेलं वचन पाळण्यात पण ते पक्के असतात. पण त्यामुळे पण ते काही वेळा अडचणीत येतात. काही शब्द म्हणा, वचन म्हणा, पूर्ण करू शकत नसतं ना आपण. पण मी राजा आहे, करेंगे हम. म्हणजे एवढे यांच्यामध्ये डिमेरिट्स आहेत. त्यानंतर या लोकांना एक नंबर वाल्यांना त्यातल्या त्यात आजार काय होतात. ओके. हाय बीपीचा यांना त्रास होऊ शकतो. सूर्य हा हृदयाचा कारक आहे, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार, हार्ट अटॅक, उजव्या डोळ्याचे विकार. ओके. त्यानंतर नाभीजवळ फंगल इन्फेक्शन. नाभी, नाभी माहिती आहे ना आपली, तिथे फंगल इन्फेक्शनचं होण्याचं हे आहे. हाडांचे विकार.
तसं सूर्य हा आपल्या डोक्याचा पण कारक आहे. डोक्याचे म्हणा, मेंदूचे म्हणा, विकार म्हणजे ब्रेन स्ट्रोक वगैरे असे आजार यांना होतात. सगळ्यांना येते ना लिहिता? समजते ना? हो सर. हो हो. सर. आता ही लोक काय व्यवसाय करू शकतात किंवा नोकरी कुठे करू शकतात ते आपण पाहू. आता एक म्हटलं की सूर्य सरकारशी संबंधित आहे, त्यामुळे या लोकांनी गव्हर्नमेंट जॉब मध्ये यांना चांगली संधी मिळते किंवा गव्हर्नमेंटशी संबंधित कामं हे करू शकतात. राजकारणी बनू शकतात, पॉलिटिशियन. त्यानंतर हा आत्म्याचा कारक आहे, म्हणून मेडिकल क्षेत्रामध्ये पण हे काम करू शकतात. तसंच उच्च पदास्थ म्हणजे ऍडमिन म्हणा, मॅनेजर म्हणा, या लेवलची पण हे कामं करू शकतात. IAS, IPS या पदवी म्हणजे या एक्झाम देऊन पण ते उच्च पदस्थ कामं करू शकतात. व्यवसाय ट्रेडिंग करू शकतात. त्यानंतर हाडांचे डॉक्टर पण हे चांगले बनू शकतात. तसंच औषध निर्मिती. तर आपला हा सूर्य आहे, याच्याबद्दल आपण काय केलेली आहे, एक सारासर माहिती घेतलेली आहे. अजून पण याचे काय बरीचशी माहिती आहे, पण ती प्रत्येक विषयानुसार थोडी थोडी बदलत जाते. ओके. ही एन जनरल एक जनरल आपण सूर्याबद्दल माहिती घेत आहोत. ओके. तर सगळ्यांचं सूर्याबद्दल माहिती लिहून झालेली आहे. ओके. कोणाला काय अडचण नाही ना? तर ही झाली आपली सूर्याबद्दल माहिती. सूर्य हा काय आहे, 1 नंबरला आपण दिलेला आहे. तर आता सूर्य आहे, आता आपण अंकशास्त्र शिकतोय. जर आपण ज्योतिषशास्त्र असू तर सूर्य चांगला वाईट हे आपण त्याच्या स्थानावरनं किंवा तो कुठल्या राशीमध्ये आहे याच्यावरनं ठरवत असतो, बरोबर की नाही? तर अंकशास्त्रामध्ये सूर्य चांगला आहे म्हणजे 1 नंबर वरनं आपण सूर्य बघतो, तर सूर्य चांगला आहे की वाईट आहे. ओके. हे पण आपण नंतर पाहूच. जनरली आपल्या अंकशास्त्रामध्ये काय ऐकलंय की कुठलाही अंक हा आपल्या जन्मतारखेमध्ये 2 वेळा आला असेल तर चांगलं असतं. किती? 2 वेळा. पण तो 2च्या वरती गेला, 3, 4, 5, 6 वेळा पण येतो, तर मग तो खराब असतो. जसं आपण म्हणतो ना, एक्सेस इज पॉइझन. कुठली गोष्ट जास्त आली की ती काय करते, विषाप्रमाणे काम करते ना. तसं ह्या नंबर्सचं पण. ओके. आता फॉर एक्झाम्पल एकचं उदाहरण द्यायचं झालं की एक जर 2 पेक्षा जास्त झाला, 3, 4, तर ही लोक कशी असतात म्हणजे पटापट बोलणारी असतात. थोडं स्टॅमरिंगचा पण यांचा प्रॉब्लेम असतो. यांची विचार करण्यापेक्षा यांचं बोलण्याचा स्पीड जास्त असतो. काय असतो? विचार करण्यापेक्षा यांचा बोलण्याचा स्पीड जास्त असतो. ओके. उतावळे असतात, कोणाचं ऐकणार नाही. जर हे जास्त झालं, एक आला तर जास्त. आता एवढी आपण सूर्याची माहिती पाहिली, तर कोणाला हे पटते की नाही? बघा आता तुमच्या पूर्ण
बर्थ डेट आहे त्याची टोटल करा, किंवा ज्यांची जन्मतारीख 1 असेल त्यांनी बघा, याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय का या माहितीशी. कोणाची आहे का 1 तारीख? हो सर, आहे, बरोबर आहे एकदम. कोण बोलते? मी श्रुती म्हात्रे, माझी मुलगी आहे ना 1 नंबर. ओके, 1 नंबर आहे. अजून कोणाचं आहे? सर सरांचं आहे. ओके, सरांचं आहे. हो. सर माझ्याही अजून मुलीचं आहे. आहे ना. हे मग ही सगळे जे माहिती सांगितलं ना तुम्ही, हे जे सगळं सांगितलं ना, तंतोतंत त्यांना मॅच होतोय. आणि ते तर हो सर, डॉक्टरच आहे. अगदी. नाही, बाकीचा स्वभाव पण मॅच होतोय. डॉमिनेटिंग ते सगळं. माझी कारण पण की तो आहे राजा सर. आहे ना. आहे ना. माझी पण. ओके, म्हणजे आता एवढ्या लोकांना हे पटलंय, म्हणजे मी आता पुढे सांगू शकतो का माहिती? पुढच्या ग्रहांची सांगू का? हो हो सर. मग काय प्रॉब्लेम नाही ना सांगायला पुढे? सगळ्यांचा आवाज येत नाही, सगळ्यांनी येस और नो. हो सर, सांगा येस सर, येस सांगू सर, शकता येस सर. येस येस. पुढे जाऊ शकतो आपण. ओके, आपण 1 वे ट्रॅफिक नाही जायचंय, आपल्याला 2 वे पाहिजे. आता माझं कुठलाही वर्कशॉप असेल दे, मी एकटा बोलत नाही, मी समोरच्यांना संधी पण देतो की तुम्ही पण बोला. कारण की मी बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय हे सांगणारे तुम्ही असणार, बरोबर की नाही? प्रत्येक वेळी माणूस बरोबर असू शकतो हे सांगू शकत नाही, आणि तुमची मतं पण फार महत्वाची असतात. ओके. सर, आणि तर आता तुम्ही 1 नंबर रिपीटेडली आल्यानंतरचे जे फीचर सांगितले, तेही आपल्यापैकीच एक आहे. तिच्या मिस्टरांची ते तंतोतंत जुळतात. ओके, माझ्या म्हणजे बहिणीच्या पण 11/6/1966 जन्मतारीख आहे सर. ती पण ओके, अशीच खूप प्रॉब्लेम होता. 11/6/1966. ओके, म्हणजे हो. कुठली गोष्ट जास्त पण नको, कमी पण नको, लिमिटमध्ये पाहिजे. ओके, तर हे आता तुम्ही वरती लिहून ठेवा की कुठलाही अंक 2 वेळा येणं योग्य असते. त्याच्यापेक्षा जास्त आला की त्याचं काय होणार आहे? आपल्याला नुकसान होणार आहे. ओके, त्यानंतर 2 नंबरचा अंक आहे, त्याला आपण चंद्र दिलाय. ओके, त्याचा संबंध कोणाशी आहे? चंद्र, मून. आता मून म्हणजे काय, चंद्र म्हणजे काय, तर आपली माता, तसंच तिला राणी पण म्हटलं जाते. ओके, सूर्य जसा राजा आहे, तर चंद्र कोण आहे? माता आहे, राणी आहे, बरोबर की नाही? आणि तो मनाचा कारक आहे. चंद्र कोण आहे? मनाचा कारक आहे. तसंच चंद्र, आता बरेच जण काय होतात, ज्याचा शुक्र चांगला असतो त्याच्याकडे पैसा असतो. नाही, ज्याचा चंद्र चांगला असतो त्याच्याकडे पैसा असतो. ओके, जर तुम्ही, म्हणजे तुम्हाला अनुभवायचा असेल, तुमच्या पत्रिकेत जर चंद्र बिघडलेला असेल कोणाच्याही, तर तुम्ही बघा, बिचारा कर्जात डुबलेला असतो माणूस, पैसा त्याच्याकडे राहत नाही. ओके, पैसा त्याच्याकडे राहत नाही, बिचाराला सदैव कर्ज घ्यावी लागतात, कुठल्या ना कुठल्या तरी पैशाच्या ओझ्याखाली असतो. चंद्र म्हणजे काय? लिक्विडिटी. चंद्र म्हणजे काय? लिक्विडिटी आहे. ओके, पैसा खेळता राहणे आपल्या अशा हातामध्ये. ओके, म्हणून चंद्राला फायनान्स, म्हणून मी पहिलं काय घेतलंय? फायनान्स. चंद्र म्हणजे काय? फायनान्स, पैसा. हे तुम्हाला कोणीच पहिलं सांगणार नाही, फक्त तेच सांगतील चंद्र म्हणजे माता, मनाचा कारक. नाही, चंद्र म्हणजे लिक्विडिटी आहे, पैसा आहे. ओके, पैसा कसा खेळता राहील हे चंद्राकडे असते काम. ज्यांचा चंद्र अष्टमात असेल, व्ययात असेल, त्या लोकांकडे पैसा राहतच नाही, आला की गेला. ओके, चंद्र आपल्या लग्न कुंडलीमध्ये बघा, तुम्ही चेक करा. तर आता चंद्र हा आई आहे, माता आहे, राणी आहे, मनाचा कारक आहे, आणि तो फायनान्स, पैशाचा पण कारक आहे. ओके, त्यानंतर आता चंद्र म्हटलं की माता आहे. ओके, माता म्हटलं की कशी असते? सगळ्यांना
मदत करणार, कॉऑपरेटिव्ह. कशी असते? कॉऑपरेटिव्ह. चंद्र म्हणजे 2 नंबरची लोक असतात, ती कशी असतात? कॉऑपरेटिव्ह असतात. ओके. त्यानंतर क्रिएटिव्ह, म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे, तर तो तुमच्यामध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करण्याचा, क्रिएटिव्हिटी आणण्याचा पण प्रयत्न करतो. त्यानंतर ही लोक भावनिक असतात. माता ही काय आहे? भावनिकच असते ना, कोमल हृदयाची असते. समजलं ना? आता त्यांचा समजा आता डेट ऑफ बर्थ मध्ये ज्यांची डेट 2 आली किंवा 2 तारीख असेल, तर ही लोक कशी असतात? भावनिक असतात, इमोशनल असतात. तसंच अजून महत्वाचं काय, तर ही लोक कुठलंही काम करताना त्यांना सपोर्ट लागतो, मदत लागते. एकट्याने ते कुठलं काम करणार नाही. पार्टनरशिप मध्ये ते कामं करतील, पण एकट्याने काम करायला गेलं की थोडे घाबरतात, कारण की इमोशनल आहेत ना. ते काय करतात? हृदयाने विचार करतात. ओके. इमोशनल असल्यामुळे. त्यानंतर ही लोक आहेत, ह्या लोकांमध्ये कसं असते, हे कोणाशी म्हणजे नाती निर्माण जरी केली तरी ते कसं माहितीये, मातेप्रमाणे समोरच्यावरती प्रेम करणारे असतात. कुठल्याही त्यांच्या म्हणजे कोणावरती जर यांचं एकदा जीव बसला किंवा मन आलं, तर ते त्या व्यक्तीकडनं कुठली अपेक्षा ठेवत. ओके. तसंच ह्या लोकांना पण नवीन काहीतरी जीवनामध्ये करण्याची आवड असते. नवीन बदल, चेंज म्हणा, हे सहज ऍक्सेप्ट करतात. ऍडजस्टेबल असतात. एकदम कोमल हृदयाचे असतात, प्रेमळ स्वभावाचे असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती यांना आवडेल, ज्याच्यावरती हे प्रेम करतील, त्यासाठी हे काय करतील. त्यांचं बोलणं पण मधुर असते. स्वतःवरती पण यांचा विश्वास असतोच. पण हे पटकन व्यक्त होत नाही, इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. म्हणजेच काय, तर यांना चुकून काही बोललं कोणी, तर हे पटकन दुखवतात. स्वतःवरती यांचा विश्वास असतो. तसंच हे रिलेशनशिप पण चांगल्या प्रकारे निभावणारे असतात. म्हणजे पतीवरती प्रेम करणार, मुलांवरती प्रेम करणार, त्यांना जे काय हवं असेल नसेल ते सगळं काही देणार. ओके. त्यानंतर हे त्यांची इंट्युशन पॉवर पण चांगली असते, कारण की मनाचा कारक आहे. आपल्या आठवणींना हृदयात साठवून ठेवणारी लोक असतात. ओके. सगळ्यांना सहकार्य करणारे असतात. कलामध्ये यांना आवड असते, त्याच्यात सहभागी होणारे असतात. समजा कोणाच्या बर्थडे मध्ये 2 आलंच आहे आणि त्याच्यावर 7 नसेल, तर अशी लोक मीडिया क्षेत्रामध्ये पण चांगल्या प्रकारे काम करतात. आता हे झाले यांचे चांगले पॉइंट, मेरिट्स झाले. डिमेरिट्स काय?
आता ही कोमल हृदयाची आहेत. ओके, इमोशनल माणसं आहेत. त्यामुळे यांची काय होते, पटकन फसगत होते. यांच्या साधेपणाचा सगळे फायदा घेतात, यांना धोका देतात. हा त्यांच्यामधला काय मोठा डिसएडव्हान्टेज आहे. बऱ्याच वेळात हे एकांतात पण राहतात, जास्त कोणात मिक्स नाही होत. स्वतःला अनसिक्युअर पण समजतात. आता यांना आरोग्याविषयी काय संबंध म्हणजे प्रॉब्लेम्स असतात. यांना डाव्या डोळ्याचा आजार होऊ शकतो, त्याशी संबंधित आजार होऊ शकतात. सांधेदुखी, जॉईंट पेन, सर्दी, खोकला हे यांच्या पाचीला पुजलेले असतात. सर्दी, खोकला, कोल्ड अँड कफ. त्यानंतर दाताचे पण प्रॉब्लेम यांना होतात. ट्युमर आणि इन्फेक्शन्स. आता यांनी कुठले व्यवसाय करावे. आता चंद्र हा मनाचा कारक आहे, तसा तो पाण्याचा पण कारक आहे. म्हणजे पाण्याशी संबंधित व्यवसाय त्यांनी करावे. तसं नेव्ही, नेव्हीमध्ये ते जॉब करू शकतात. वॉटर सप्लाय खात्यामध्ये काम करू शकतात. त्यानंतर मातीचे कारक आहेत, त्यामुळे चांगल्या नर्स बनू शकतात, परिचारिका. त्यानंतर चांगले टीचर बनू शकतात. त्यातल्यात यांनी शिशु म्हणजे केजी, किंडर गार्डन वगैरे अशा नर्सरीमध्ये ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात, नाही तर शिक्षक म्हणून, केअरटेकर म्हणून. त्यानंतर MR म्हणून, मेडिकल MR, मार्केटिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल. त्यानंतर मोतीचा व्यवसाय ते करू शकतात. त्यानंतर तांदळाचा बिझनेस करू शकतात, राईस, मेडिसिन्स, औषधाचं दुकान. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ. ओके, तर एवढं हे करू शकतात कामं. अजून पण करू शकतात, पण ते बरेच आहेत, सांगू शकतो आपण, पण वेळेची कमतरता आहे. तर हे त्यातले महत्वाचे आहेत. आता कोणाचं आहे का जन्मतारखेमध्ये त्यांचं 2, आता 2 हा जो काय अंक आहे तो आपल्याला 2 तारखेपासून मिळू शकतो. त्यानंतर 11, 20. ओके, तर या तारखांपासून 2 नंबर आपल्याला मिळतात. तेव्हा पूर्ण तर आहे. जन्मतारखेची. माझ्या नातवाचं सर 11/12/2002 आहे. ओके, अरे 11, 12, तर 2 माझा म्हणजे 26 आता आहे. किती आहे? हॅलो 11/12/2002. भरपूर आल्या, म्हणजे खूप इमोशनल असणार. तर माझा हो, 26 आहे. खूपच. 26 काय? रेगन सांगतो आईला. हा, काही पुरते. हो, 26 आहे सर माझा. 2000. हॅलो
हा 26 म्हटलं माझं सगळं जवळजवळ 26. 90% जुळतं याच्यामध्ये. ओके ओके. आता इथे तर माझं बघा, पण 2 आहे. 2 आहे ना. तर आता इथे बघा, हा. 2 वाल्यांनी खूप माझा व्यवसाय मॅच जीवनामध्ये झाला. झाला ना. व्यवसाय मॅच 2 झाला ना. झाला ना, नर्सेस होता ना. हा बरोबर. ओके. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, 2 नंबर वाल्यांनी खूप स्वतःला जपायचं असते. कारण की सगळेच त्यांचा काय करू शकतात, फायदा घेऊ शकतात. समजलं ना. आणि ते इमोशनल असतात. थोडं यांनी मनाने स्ट्रॉंग बनलं पाहिजे. ज्यांचा जन्मतारखेमध्ये 2 वेळा 2 आलाय ते आर ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त आला असेल तर त्यांचा खूप प्रॉब्लेम जीवनामध्ये होतो. ओके. 2 नंबर हा स्ट्रगलिंग नंबर आहे. अंकशास्त्रामध्ये काय, 2 नंबरला स्ट्रगलिंग नंबर दिलेला आहे. तर आता 2शी संबंधित जेवढी माहिती सांगितली आहे तेवढी तुम्हाला बरोबर वाटली आहे? हो हो सर. सर. हो सर. ओके. तर ज्यांचा संबंध 2शी येतोय त्यांनी आता स्वतःमध्ये काय बदल घडवायचा हे स्वतः ठरवायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये पार्टनरशिप तर सांगितलंय, 2 नंबरवाले पार्टनरशिपमध्ये काम करतात, पण ते पार्टनरशिप करत असताना त्यांनी अगोदर टर्म्स अँड कंडिशन सगळ्या क्लिअर करायच्या आहेत. नाहीतर आपल्यापैकी कोणी जर 2 नंबरवाल्यांनी पार्टनरशिपमध्ये गेले असतील काम करायला तर झालं कल्याण. समजलं ना. तर पार्टनरशिप करायची झाली तुम्हाला तर तुम्ही सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स क्लिअर करा आणि पुढे चाल. ओके. आता पुढचा आपला नंबर आहे 3. 3 म्हणजे कोण, तर 3चा संबंध कोणाशी आहे, गुरु, ज्युपिटर. गुरु, ज्युपिटर. ओके. आता इथे बघा, गुरु हा ग्रह आपल्या सर्व म्हणजे ग्रहांमध्ये काय मोठा ग्रह आहे, बरोबर की नाही. आणि तो शुभ ग्रह मानलेला आहे. या गुरुला देवांचा गुरु म्हणतात, देवगुरु म्हणतात. काय म्हणतात, देवगुरु. ओके. हा कसा आहे, देवगुरु म्हणजे देवांचा गुरु. आणि आपल्या सर्वसामान्यांचा पण तो गुरुच आहे. ओके. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला फार महत्व दिलेलं आहे, अनन्यसाधारण महत्व आहे, बरोबर आहे. कुठलीही शुभ गोष्ट घडायची असेल तर गुरुला पाहिलं जाते. आता सध्या गुरु वक्री आहे. ओके. वक्री म्हणजे दिवस चाललेला आहे. कर्केतून तो कुठल्या राशीत आलाय, मिथुन राशीत आलेला आहे. पाठी थोडा फिरलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ठीक आहे. तर आता इथे बघा, आपला ज्युपिटर अंकशास्त्रामध्ये गुरुग्रह पण फार महत्वाचा आहे. त्याला आपण सात्विक ग्रह म्हणून काय केलेलं आहे, इथे ओळखतो. ओके. तर 3 नंबर गुरुशी संबंधित काय आहे सांगायचं झालं तर गुरुचा संबंध 300 आहे. 3 हा काय करतो नंबर, तर 3 नंबर ज्यांचा समजा जन्मतारखेमध्ये येत असेल किंवा तुमच्या बर्थ डेटची टोटल येत असेल तर अशी लोक कशी असतात, तशी ती मर्दानी असतात. ओके. बुद्धिवान असतात, टॅलेंटेड असतात. आता इथे बघा, बुद्धिवान म्हटलं की अभ्यासातच असतील असं नाही, कुठल्याही क्षेत्रात असू शकतात. समजलं ना. कारण की हल्ली काय झालंय, बुद्धिवान म्हणजे फक्त अभ्यासात तो जास्त मार्क मिळवतो. ओके. तो बुद्धिवान असं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामधली पण तुम्ही जर पारंगत असाल तरी पण तुम्ही बुद्धिवान झाला. जसं लता मंगेशकर गायनामध्ये होत्या, सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळामध्ये होता, बरोबर की नाही. हे काय जास्त शिकलेले नाहीये, पण ते त्यांच्या क्षेत्रामध्ये बुद्धिवान होते, टॅलेंटेड होते, बरोबर की नाही. भले त्यांचं शिक्षण अकॅडमिक शिक्षण कमी असेल तर तो एक फरक तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे बरेच जण बऱ्याच वेळा प्रश्न करतात, अरे सर आमचं तर 3 नंबर आहे पण आमचं शिक्षण एवढं झालं नाही. पण ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याच्यात ते मास्टर असतात, त्याच्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. समजलं ना. आता आमचं समजा ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये
बरीचशी लोक अशी पण आहेत की ज्यांचं अकॅडमिक शिक्षण कमी आहे, पण त्यांचं ज्योतिषशास्त्रामधलं ज्ञान कसं आहे, भरमसाठ आहे. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे ही लोक टॅलेंटेड असतात. त्यांची इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती भारी असते. कलेमध्ये ते पारंगत असतात. आता मी तुम्हाला सांगितलं, मल्टी टॅलेंटेड म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी ते साध्य करू शकतात, शिकू शकतात, करू शकतात. तसंच कुठल्याही क्षेत्रात गेले तर त्याची वाढ कशी करायची, एक्सपान्शन. आता गुरु कसा आहे, गुरु हा ग्रह मोठा ग्रह आहे, एक्सपान्शन. त्यामुळे गुरुग्रहांना एक्सपान्शन पण पाहिलं जाते, वाढ पण पाहिली जाते. ओके. किंवा आजार म्हणायचे झाले, आपल्याला गाठी वगैरे होतात, तर त्याचा संबंध पण गुरुशी आहे. ओके. शरीराचा एखादा भाग वाढतोय तर का, तर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु खराब असतो. समजलं ना? साखर वाढली, गुरु संबंध आहे. ओके. तर तुम्हाला काय करतो हा, कुठलीही गोष्ट वाढवायची झाली तर त्याचा संबंध पण कोणाशी आहे, 3 नंबर ठेव गुरुशी आहे. ओके. तसंच गुरुग्रह तुम्हाला चांगलं नशीब घडवण्यासाठी पण काय करतो, मदत करतो. गुड लक आहे, धार्मिक आहे. म्हणजे हा अविचारी नाहीये. 3 नंबरवाले असतात ते अविचारी नसतात, कारण की गुरुशी संबंधित आहे ना. धार्मिक असतात, बुद्धिवान असतात. तसंच ही लोक प्रत्येक कामात काय करतात, यश मिळवतातच. तर त्यांना त्याचा आशीर्वाद असतो की तर गुरु आहे ना, तू यशस्वी होणारच. त्यांच्या बोलण्यामध्ये पण काय असते, एक जादू असते. ओके. एखादा शिक्षक असेल, गुरु असतो आपला, बरोबर आहे ना, तर त्याच्या बोलण्यामध्ये पण काय जादूच असते ना. ते आपल्याला शिकवतात, समजवतात, बरोबर की नाही. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ते आपल्याला समजावून सांगतात, आपल्या एकदम माइंडमध्ये काय करतात ते फिट करतात. म्हणजे ह्या लोकांचं कसं असते, हे बोलायला लागले की यांची अशी छाप पडते ना समोरच्यावर, की सगळे यांचं ऐकतच बसतात. पण ही लोक कशी असतात, जिद्दी असतात. आता मी एकदा असंच एक वास्तू व्हिजिटला गेलेलो होतो. ते एक लेडी आल्या, तर त्यांना समजलं की मी न्यूरोलॉजीवरनं पण सांगतो. तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांची जन्मतारीख सांगितली. त्याच्यामध्ये 3 वेळा आलेला. किती वेळा? 3 वेळा. म्हणजे आता मी काय सांगितलं, 2 वेळा आला तर ओके, 3 वेळा आला की थोडंसं डिसएडव्हान्टेज दिसायला लागतात. तर मी त्यांना सांगितलं की हा तुमचा म्हणजे मिस्टर आहे ते एकदम हुशार असणार. ओके. पण यांच्यामध्ये एकच वाईट सवय असते की हे कोणाला आपल्या पुढे बोलायला देणार नाही. कुठे गेले ना, आपलंच छानपण तिथे गाजवणार, आपलीच मतं दुसऱ्यांच्या माती मारणार. तर आता त्यांनी मला सांगितलं, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. माझे पती चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण ते घरात कोणाला बोलायला देत नाही. ते जे बोलतील तेच पूर्व दिशा. ओके. त्यामुळे थोडासा हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. ओके. जिद्दी असतात, हट्टी असतात, समजलं ना. त्यानंतर वाद घालण्यात एक्सपर्ट असतात, आर्ग्युमेंट. वाद पण चांगल्या गोष्टीसाठी आहे. नको त्या उगीच नाही, चांगल्या गोष्टींसाठी वाद घालणारे असतात. जसं आता मी त्यांचं सांगितलं की तो आपली मतं मांडायचा किंवा थोपवण्याचा प्रयत्न आहे, पण ते चांगल्या. ओके. त्यानंतर त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असून दे. त्यानंतर स्वतःला अपडेट करत राहतात. हेच काय, समाज आता काय जगामध्ये चाललंय त्यानुसार ते स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात, अपडेटिंग. ओके. त्यानंतर चांगल्या प्रकारे ते नवीन नवीन माहिती ग्रहण करतात. तसंच आपल्या पार्टनरशी म्हणजे जोडीदाराशी ते प्रामाणिक असतात.
त्यानंतर स्त्रियांसाठी तो मुलाचा कारक आहे. ओके, प्रसूती. पुरुषांसाठी गुरु म्हणजे फायदा करून देणारा ग्रह आहे, आनंदाचा ग्रह आहे. म्हणजे ज्यांचा गुरु चांगला असेल तो त्यांचा जीवनामध्ये सर्व सुख देतो, त्यांना आनंदी बनवतो. ती लोक हार्ड वर्कर पण असतात, मेहनत घेण्यात कधीच मागे पुढे पाहत नाही. आता हे यांना आपल्या घरातून पण चांगला काय मिळतो, सपोर्ट मिळतो, सहकार्य मिळतो. त्यांच्या जीवनात पण स्टॅबिलिटी चांगली असते. तसेच सगळ्यात महत्वाचं काय तर यांचे गुरु, यांचे वरिष्ठ घरातले लोक आहेत, यांना सदैव काय करतात, सपोर्ट करत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर ते चांगले सल्लागार पण असतात. सदैव कामात काय असतात, व्यस्त असतात. समजलं ना? आता यांचे डिसएडव्हान्टेज पाहायचं झालं तर मी एकच सांगितलं की जर गुरु जास्त आला असेल तर काय करणार, थोडंसं आपली मतं लादण्याचा प्रयत्न करतात. तसंच या लोकांनी इगो ठेवायचा नाही, अभिमानी राहायचं नाही जास्त. किंवा स्वतःची मतं दुसऱ्यांवरती लादण्याचा प्रयत्न करायचा नाही. टीम ज्यांच्याकडे असतो त्या लोकांना अप्लाइड सायन्समध्ये चांगली गती मिळते. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु चांगला असेल किंवा गुरु वक्री जरी असेल ना, तरी पण अशी लोक अकल्ट सायन्समध्ये येतात. जन्माच्या वेळी जर तुमचा गुरु वक्री असेल, आपल्यापैकी कोणाचा आहे का? जन्मपत्रिकेत लिहिलेलं असतो व, गुरुच्या समोर व लिहितात. ज्यांचा गुरु वक्री ते काय करतात, अकल्ट सायन्समध्ये येतात. किंवा नवमात असेल ते पण येतात, दशमात पण चालेल. इवन राहू गुरु चांडाळ युग असेल तरी पण येतात. तर माझा आहे. माझ्या पत्रिकेतला गुरु वक्री आहे दशमस्थानात. हा, माझा मग येणार चांडाळ योग माझा पण आहे. दशमातला वक्री आहे, प्रमोद जोशी. आहे ना. माझाही बघा, येणार चांडाळ योग आहे. चांडाळ योगवाल्यांना तर म्हणजे त्यांचे उपाय भारी असतात. ते ज्यांना उपाय देतील ना ते पटापट म्हणजे कामी लागतात क्लायंटला दिले. सर माझा भाग्येश दशमात आहे, मकरेचा वक्री गुरु. अरे वा, तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यामध्ये? मी माझा ज्योतिषशास्त्र झालोय, सर. पंचमात वक्री आहे सर. आहे ना, आहे ना. हा, पंचमत वक्री आहे म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी पण मिळेल चांगली. म्हणून हे रिलिजियस ऍक्टिव्हिटीमध्ये पण चांगले असतात, खूप चांगलं नाव कमवतात. त्यामुळे त्यांना मान सन्मान पण मिळतो. आता गुरु ज्यांच्या प्रथमात असेल ती लोक 35 नंतर जाड होतात. आहे काय कोणी गुरु ज्यांच्या प्रथमात आहे? तर माझ्या बहिणीचे आहे. गायत्रीच आहे आणि सरांचे आहे, दोघं आहे ना? झाडे आहेत. हा, कारण की प्रसरण पावणारा ग्रह आहे ना तो.
माझ्यामध्ये मीन रास आहे सर. मी पण 35 नंतर जाड झाली. एकदम झाली ना? 68 किलो वजन झालं. बघा किती वाढलाय. पंचमात मीन रास आहे. गुरु द्वितीयात आहे. 42 तर असे 45 चे कधी फुगत गेले कळलं नाही. त्यामुळे सर जे ग्रह माझा असतात गुरु ते अष्टमात वक्री आहे. हा आहे ना. माझा गुरु अष्टमात वक्री आहे मेषेचा. मग मग तुम्ही जंतर मंतरमध्ये जास्त इंटरेस्ट घ्या. बर जंतर मंतर विद्येत, तांत्रिक विद्या तुम्ही पटकन शिकाल. समजलं ना? ठीक आहे सर. हा अष्टम स्थान हे कसलं आहे माहितीये ना? मेषेचा आहे. स्मशान. नाही नाही, स्मशानाचं आहे. हा हा. मृत्यू. ओके. आता यांना होणारे आजार काय? लिव्हरशी संबंधित, लंग्स, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, वेन्स, नाक, नोज, नाकाचे विकार, गॅस्ट्रिक, त्यानंतर मणक्याचे, मज्जा तंतू असतो ना त्याच्याशी संबंधित, सर जरा परत एकदा सांगा. लिव्हर, लंग्स, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, वेन्स. आता कोलेस्ट्रॉल जमा होतात रक्तवाहिनीमध्ये. ते कोणामुळे? गुरुमुळे. नाक, गॅस्ट्रिक, गॅस पोटात होणे, स्पायनल कॉर्डशी संबंधित, मणका म्हणा, मज्जातंतू म्हणा, त्याच्यातून जातो ना तो. त्यानंतर प्रोफेशन या लोकांनी काय निवडायचं आहे? तर यांना भरपूर चांगले ऑप्शन्स आहेत. टीचिंग आहे, वकील चांगले बनू शकतात, न्यायाधीश चांगले बनू शकतात. त्यानंतर लेखक, चार्टर्ड अकाउंटंट. आता मी तुम्हाला सांगितलेलं चार्टर्ड अकाउंटंटचा किस्सा. चांगले हिलर बनू शकतात. त्यानंतर अकल्ट सायन्समध्ये काम करू शकतात, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, म्हणजे त्याच्याशी संबंधित, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही काम करू शकता, मठाधिपती बनू शकता, एखाद्या धर्माचा प्रचारक बनू शकता. गोल्ड, सोन्याशी संबंधित कामं करू शकता. होम ट्युशन घेणं, व्यवसाय पण करू शकता. तर आता 3 बद्दल आपण ही बरीचशी माहिती घेतलेली आहे. ओके. तर आपल्यापैकी कोणाचा 3 जन्मतारीख असेल किंवा पूर्ण जन्माची टोटल 3 येत असेल जन्मतारखेची, तर त्यांना ही लागू पडते काय तुम्ही बघा, सांगा. कोण आहे का? हो सर, माझी आहे. हो सर. आहे ना? हो मग काय अनुभव आलेत ना? हो. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात आता आलात, अकल्ट्स मध्ये. हो अकल्ट मध्ये. ओके. आता गुरु झाला. गुरु नंतर येतोय 4 नंबर. 4 नंबरचा संबंध आहे राहूशी.
4 नंबरचा संबंध कोणाशी आहे? राहूशी, ज्याला आपण गुरु घंटाल नाही, सॉरी, राहू हा तसा पाहिलं तर काय आहे? डोक्याचा भाग. राहू म्हणजे काय? तर आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पृथ्वीला जी गाठ आहे, अक्षय पृथ्वीचा, त्याला राहू आणि केतूची काय दिलेली आहे? उपमा दिलेली आहे, 2 टोकं. ओके. तर राहू हा एवढा भाग येतोय डोक्याचा आणि केतू त्याच्या खालचा. ओके. तर राहू आता हा मूवी तसा पण पाहिला आला तर राहू केतूचा. हा काय आलं? राहू केतू मूवी पण आला का? हा. हो. तर आता राहू तसं पाहिलं तर पापग्रह आहे. ओके. आणि त्याला नंबर कुठला दिलाय? 4. ओके. तर तसं पाहिलं तर 4 नंबर पण आपल्या अंकशास्त्रामध्ये थोडा स्ट्रगलिंग आहे. ओके. 4 पण काय? स्ट्रगलिंग आहे, जीवनामध्ये संघर्ष देणारा आहे. आता 4 नंबरवाली लोक असतात किंवा 4शी संबंधित जी लोक आहेत ती कशी असतात? एकदम चतुर असतात, गुड माइंड, चतुर असतात. आता राहू म्हटलं की डोकं आहे ना. ओके. त्यामुळे ते जास्त विचार करणारे असतात. तसंच हार्ड वर्कर पण असतात, वेळेचे पक्के असतात, पंक्च्युअल असतात. सिस्टमॅटिक असतात, म्हणजे कुठलंही काम करताना नीट करणार, योजनाबद्ध करणार, प्रॅक्टिकली करणार, म्हणजे प्रत्यक्ष कृती करून काम करायचं. नुसतं काय हवेत बंगले बांधायचे नाही. ओके. तसंच आपण जे काम करतोय ते योग्य प्रकारे करतोय की नाही त्याचं डिटर्मिनेशन करणं, परीक्षण करणं, त्यात काय चुकते आहे, नाही चुकते आहे ते पाहणं. ओके. आता ही लोक एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात, मनात काय ठेवणार नाही, तोंडावरती बोलून मोकळे होणार, गुंडा स्वभावाचे असतात. हे राहूला गुंडच म्हटलंय. तर कुठल्या तसं स्वभावाची? गुंडा स्वभाव, रपटप, आपल्या फॅमिलीची पूर्ण जबाबदारी घेणारे असतात, ती चांगल्या प्रकारे निभावणारी असतात. भले बाहेर ते चोरी मारी काही करतील पण आपल्या कुटुंबाची काळजी घेतील. जिद्दी असतात, वादविवाद करणारे असतात, डॉमिनेटिंग नेचर असतो, आपल्या आधिपत्याखाली सगळ्यांना ठेवणारे असतात. ओके. दुसरा किती मोठा असून दे त्याला आपल्यासमोर छोटा करायचाच ते प्रयत्न करतात, मॅनिप्युलेटिव्ह असतात. डिप्लोमॅटिक असतात, म्हणजे श्रीकृष्णासारखे असतात, ते कोणाचेच नसतात, स्वतःचेच असतात. डिप्लोमॅटिक म्हणजे प्रसंगानुसार स्वतःला बदलतात. पण सगळ्यात महत्वाचं काय? तर आपल्या पैशाचं व्यवस्थापन करणारे असतात, सगळ्यात महत्वाचं. जसं मी 2 नंबर सांगितला की पैसा खेळता ठेवणं, लिक्विडिटी, हे चंद्राचं काम आहे. तर त्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम कोणाचं आहे? 4 नंबरचं आहे. ज्यांच्याकडे 4 नंबर नसतो अशा लोकांचं पैशाचं मॅनेजमेंट नीट होत नाही. बघा आपल्यापैकी कोण असेल 4 नंबर ज्यांचं नसेल त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये? आहे कोणाचा मिसिंग 4 नंबर? हो सर, माझा आहे. पैशाचं पण माझ्या व्यवस्थापन नीट होत नाही. मुलीचा 4 नंबर आहे.
पण मुलीचा मुलीच्या 4 ना नंबर आहे. हा, पण मला तुमच्याकडनं विचारायचं की पैशाचं मॅनेजमेंट नीट होत नसेल, समजलं ना? नाही होत, तर नाही होत. हा, 4 नंबर काय करतो, सगळ्यात महत्वाचं आहे फायनान्स आणि आपल्या जीवनामध्ये काय करतो, स्टॅबिलिटी आणतो, फायनान्स मॅनेजमेंट करतो आणि आर्थिकदृष्ट्या आपण नीट सक्षम झालो तर आपल्या जीवनामध्ये काय येणार, स्टॅबिलिटी येणार. सर भाग्यांक 4 असेल तरी चालेल का? हा हा, बँक बॅलन्स बॅलन्स करणारा, त्यानंतर आपल्याला घर पण देतो. पैसे देणारा पण हार्ड वर्क, मेहनत करणाऱ्याला लावणारा. म्हणजे राहू काय होतं, तुला इझिली काय देणार नाही, मेहनत कर. हे थोडे इतरांच्या पेक्षा वेगळा विचार करणारे, आउट ऑफ बॉक्स विचार करणारे असतात. रिस्क टेकर असतात आणि कुठलीही जोखीम घेणारे. थोड्या यांना बॅड हॅबिट्स पण असतात, बोलण्यामध्ये थोडी ॲब्युजिव्ह शिवीगाळ करणारे पण असतात. बोललो ना, गुंडा प्रवृत्तीचे असतात ना ही थोडी, राहू म्हणजे. थोडे बोल्ड पर्सनॅलिटी असतात. कोणाचं ऐकून घेणारे नसतात. काय काय बोलला सर? बोलण्यात बोल्ड बोलण्यात थोडे थोडे शिवीगाळ करणारे, समजलं ना, शिव्यांचा वापर करणारे, इतर कोणाचं ऐकून न घेणारे, दबंग असतात. कठोर मनाचे असतात. बघा, फॅमिलीसाठी चांगले आहेत पण बाहेरच्यांसाठी खूप वाईट असतात. आपलं हे जे डिजिटल वर्ल्ड आहे, जग आहे, ओके, नेट म्हणा वगैरे, हे सगळं राहूच्या अंडर येते. यांना ऍडिक्शन म्हणजे कुठलाही नाद म्हणा किंवा व्यसन लागण्याची पण शक्यता असते. मग चांगले किंवा वाईट कुठलेही असू शकते. म्हणजे बॅड मध्ये जर पाहिलं तर हे कोणाचं ऐकणारे नसतात, थोडे गुंड प्रवृत्तीचे असतात, ॲब्युजिव्ह म्हणजे शिवीगाळ देऊनच बोलणारे असतात, समजलं. जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कुठल्याही लेवलला जाणार आहे. आता यांना हेल्थ प्रॉब्लेम काय काय येऊ शकतात. अपचनाचे त्रास पहिल्या महत्वाचा त्रास आहे, अपचन. मूत्राशयाचे त्रास, किडनी, मूळव्याध, मूळव्याध, दमा, त्यानंतर तोंडाशी संबंधित आजार यांना होतात. तोंड जरा फाटत असते ना यांचं, रफ असते ना, त्यामुळे
ओके. थोडे अशक्तपणाचा पण याला त्रास होऊ शकतो. अतिविचारी, आता यांनी कुठल्या प्रोफेशन मध्ये किंवा व्यवसाय किंवा नोकरी करावी. हे चांगल्या प्रकारे लॉयर बनू शकतात, वकील बनू शकतात, डिटेक्टिव्ह बनू शकतात, त्यानंतर CID, CBI, गुप्तहेर खातं, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांच्याशी संबंधित कामं करू शकतात. त्यानंतर पायलट बनू शकतात एव्हिएशन मध्ये जाऊन. लेडीज असतील तर एअर हॉस्टेज बनू शकतात. ते पण आता पायलट बनतात लेडीज. काचेशी संबंधित कामं करू शकतात. डिजिटल वर्ल्ड मध्ये कामं करू शकतात. IT सेक्टरमध्ये कामं करू शकतात. सर एअर होस्टेस नंतर काय सांगितलं? एअर हॉस्टेस किंवा हल्ली लेडीज पायलट पण बनतात ना. हा. आणि त्यानंतर काय सांगितलं? ग्लास, काचेशी संबंधित कामं, काच. अच्छा. डिजिटल क्षेत्रामध्ये पण काम करू शकतात. नेट, इंटरनेट वगैरे, IT सेक्टर आणि जंक फूड. चार कोणाचा ड्रायव्हर किंवा कंडक्टर म्हणतात ना, असं आहे काय? कोणाची जन्मतारीख म्हणा किंवा पूर्ण तारखेची टोटल 4 वरती येते का? तर माझं माझ्या आहे. मुलीची तारीख आहे 4. 22 आहे माझं. अगदी परफेक्ट मॅच होते. ते तर माझी 22 तारीख आहे. 22 मे 2024. म्हणजे हो सर, माझा माझी पण. डायरेक्टर 4 आहे आणि कंडक्टर 7 आहे सर माझा. अरे रे रे. म्हणजे तुम्ही पटकन दुसऱ्यावरती विश्वास ठेवता काय? पटकन विश्वास ठेवत असाल. तुमचा आवाज गेला सर आता. पटकन दुसऱ्यावरती विश्वास ठेवता का? हो सर. त्यामुळे तुमची फसवणूक पण झाली असेल. हा, थोडीफार होते. इमोशनल पण असाल. कारण की 4 जो तयार झालाय तो होय. 2 बरोबर की नाही? इमोशनल चंद्रापासून झालंय. हो, म्हणजे 2 तुम्ही 2 आहे. तर माझ्या हा भाग्यांकाच्या 4 आहे ना. तर भाग्य. तो 4 किती नंबर पासून तयार झालाय ते पण महत्वाचं असते. जसं यांचं 22 म्हणजे पूर्ण टोटल. हा आता पूर्ण हे टोटल डेट ऑफ बर्थ, इयर अँड हा मंथ. मग तीच सर किती माझ्या पासून. मुलीचा तर 4 आकडा पण आहे आणि महिना पण आहे. ओके. दोन्ही 4च तर आहे. तर आता इथे कसं असते 2 म्हणजे 2चा पण यांच्यावरती प्रभाव असणार. त्यामुळे 4 आता आपण काय बोलतो जसं बिंदास असतो, गुंड प्रवृत्तीचा असतो. पण हा 4 तसा नसणार. 22 आहे ना, 2 समजलं ना. माझ्या ह्याच्यात 4 इमोशनल अंक पण असणार. नाही येते, फक्त डायरेक्ट भाग्यांक मध्ये 4 आहे. पण ती टोटल किती पासून झाली? 4 हा अंक किती पासून आलाय? 4 अंक 30, 29 31, 1963. 31. 3 आणि 1. 31. 3 आणि 1 म्हणजे चांगला आहे. 3 म्हणजे गुरु, 1 म्हणजे कोण आहे? रवी. सूर्य. समजला. हा. सात्विक म्हणजे हा 4 सात्विकतेपासून तयार झालाय. ओके.
सर माझा पण समजलं? मुलांक 4 आहे. पण डायरेक्ट आहे 4 की 13 13 पासून 13 आहे? 13 13 13 म्हणजे तो कार्मिक नंबर झाला. समजलं? कार्मिक नंबर. ठीक आहे. हो सर. मग या लोकांच्या जीवनामध्ये खूप डायरेक्ट 4 असेल. कार्मिक नंबर पासून जर सुरू झाला असेल तर मग त्यांच्या जीवनात स्ट्रगल असतो. पूर्वीचे बरोबर काही आहे भोग बरोबर आहे सर. पूर्वीचे भोग तुम्ही भोगायला इथे आलात परत. ठीक आहे. बरोबर आहे. बघा आज तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी समजत असतील. ओके. त्यानंतर आपला 5वा नंबर. 5 नंबरचा संबंध येतोय बुधाशी, मर्क्युरी. अंकशास्त्रामध्ये ज्याला सगळ्यात शुभ अंक म्हटलेला आहे तो कुठला आहे? नंबर 5. म्हणजे आपल्या लोशोग्रीडमध्ये पण, त्यानंतर वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये पण, आणि आता पायथागोरसमध्ये पण 5 नंबरला सगळ्यात शुभ नंबर म्हटलेला आहे. ओके. त्याचा संबंध येतोय बुधाशी. कोणाशी येतोय? बुधाबरोबर. बुध म्हणजेच 5. आणि तो कोण आहे? राजपुत्र आहे. बुध काय आहे? राजपुत्र आहे किंवा राजकन्या. 5 नंबर सगळ्यांचा लाडका आहे कारण की तो राजपुत्र आहे ना. सगळ्यांचा लाडका आहे. सगळे त्याचं काय करतात? लाड करतात. ओके. आणि तो पण कसं आहे? बालिश आहे. म्हणजे 5 ज्यांचा ड्रायव्हर असतो किंवा कंडक्टर असतो, म्हणजे डेट ऑफ बर्थ म्हणा किंवा टोटल ऑफ द डेट ऑफ बर्थ जर 5 येत असेल तर अशी लोक थोडी बालिश पण असतात. ते दुसऱ्यांचं चांगलं मनोरंजन करणारी असतात. कुठेही गेले तर ते चांगल्या प्रकारे दुसऱ्यांचं एंटरटेनमेंट करतात. आहे काय कोणाचा 5? तर माझ्या मुलीचा ड्रायव्हर आहे आणि माझा कंडक्टर आहे 5. मग तुम्ही सगळ्यांचं एंटरटेनमेंट करतात. तर आता ही तुम्ही लोक अनुभव इंटेलिजंट घेताय सर त्याचा. म्हणजे बोलण्यात एक नंबर असतात ना. मी बोललो ना, टॉकेटिव्ह असतात. बरोबर आहे सर एकदम बरोबर आहे. माझं आहे. टॉकेटिव्ह असतात. हो. आता इथे बघा, इंटेलिजंट असतात ही लोक, बुद्धिवान असतात. यांना आपल्या कामामध्ये कोणी काय केलेलं, कोणी असं ढवळलेलं चालत नाही. यांच्या कामात कोणी दखल द्यायची नाही, यांना राग येतो. ओके. एकदम बरोबर आहे. त्यानंतर हे चांगले म्हणजे गुड कम्युनिकेटर आहे. म्हणजे सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणारे, सगळ्यांची विचारपूस करणारे, मल्टी टॅलेंटेड असतात. एका वेळी अनेक कामं करतात. तसं बुध हा द्वित्व आहे, बरोबर की नाही? एका वेळी 2-2 काय 4-4 कामं पण करतील. ऑलराऊंडर असतात. म्हणजे यांना कुठल्याही कामात टाका हे ते काम करतीलच. शिकून घेतील, करतील. पण उतावळे असतात. लहान आहे ना बाळ, उतावळ असतो. कोणासाठी थांबून राहणार नाही. प्रवास करायला आवडतो. ट्रॅव्हल. त्यानंतर यांचे चांगले मित्र असतात, भरपूर प्रमाणात असतात. डाऊन टू अर्थ असतात. म्हणजे कधी मोठेपणा मिरवणार नाही. डाऊन टू अर्थ, मोठेपणा मिरवत नाही. सगळ्यांशी समानतेने वागणारे.
निरीक्षण क्षमता चांगली असते. निरीक्षण क्षमता चांगली असते. ते आपल्या चुकांमधून शिकतात. झालेल्या चुका पुन्हा करत नाही. ही लोक अध्यात्म आणि पैसा, ओके, म्हणजे अध्यात्माला पण तेवढंच महत्व देणार, तसंच आपल्या भौतिक सुखांना पण तेवढंच महत्व देतात. चांगले बॅलन्स करणारे असतात. मटेरियलिस्टिक, भौतिक सुख, म्हणजे पूजापाठ पण करतील, तेवढंच त्या पैशाला पण महत्व देतील. यांच्यामध्ये क्युरियोसिटी भरपूर असते, कुठली गोष्ट जाणून घेणे. त्यानंतर फ्रीडम लवर, कोणाच्या अंडर राहणार नाही, मुक्त जीवन जगणारे असतात. यांना कोणी आदेश दिलेले आवडत नाही. बऱ्याच वेळा काय होते, हे सगळं शिकतात, सगळ्या गोष्टी शिकतात, पण काहीच करत नाही. तरुण हृदयाचे असतात, म्हणजे म्हातारे झाले तरी पण स्वतःला तरुण समजणार. यांची मित्र दोन्ही प्रकारचे असतात, त्यांच्यापेक्षा मोठे पण आणि छोटे पण. आपल्या मनाचे राजा, सतत जीवनामध्ये बदल घडवणारी किंवा बदलत राहणारी, खाण्याची आवड असणारी, म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर तीच खात बसणार. सेक्च्युअली अग्रेसिव्ह, यांना वाटते की आपल्या आयुष्यात आपल्याला सगळं काही मिळावं. चांगले लेखक बनू शकतात ही लोक, किंवा असतात, वक्ते असतात. पाच हा ब्रह्मस्थानामध्ये येतो, दोषो मध्ये मध्ये. अवखळ असतात ही लोक, आणि ओपन माइंडेड, मनात काय ठेवणार नाही. आता यांचा टीम रेट काय आहे, तर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर एवढी चांगली नसते.
द्विधा मनस्थिती जास्त असते. कोणाचं ऐकत नाही. त्यानंतर हेल्थ इश्यू काय होतात? यांना स्किन प्रॉब्लेम असू शकतात, नर्वस सिस्टीम मज्जारोज्जीचे पण प्रॉब्लेम असू शकतात, स्लिपिंग झोपेचे पण प्रॉब्लेम असतात, मेंटल डिप्रेशन, मेमरी आणि स्पीच इश्यू म्हणजे बुधप्रधान जी लोक असतात थोडी बोबडी बोलतात, जीभ थोडी जड असते. व्यावसायिक किंवा नोकरीच्या दृष्टीने ते काय करू शकतात? ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, त्यानंतर चांगले काउन्सिलर बनू शकतात. मार्केटिंग, टॅरो कार्ड रीडर, रेडिओ जॉकी, प्रेस रिपोर्टर, कमिशन एजंट, त्यानंतर बँकिंग, शेअर मार्केट, प्रिंटिंग, मीडिया, या क्षेत्रामध्ये ते कामं करू शकतात. टीचर बनू शकतात चांगले. गणितची तज्ज्ञ पण बनू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण 5 नंबर उदय पाहिलेला आहे. तर कोणाशी काय मॅच होते? ज्यांची तारीख 5 असेल, जन्मतारीख, किंवा 5 बनत असेल, किंवा पूर्ण बर्थडेटची टोटल 5 येत असेल, तर हे नियम तुम्हाला लागू पडतात का? बघा, कोण आहे का 5 वाले? माझा एंजल नंबर येतोय हा. एंजलला एवढं महत्व नाहीये. तुमचं काय बोलले? आहे सर, आहे. आहे ना? कोण बोललं? हो. मी म्हात्रे, शिवती. माझ्या मुलीचं आहे ना 14 नोव्हेंबर. तिचा हा. ड्रायव्हरच 5 नंबर आहे आणि माझा 14. कंडक्टर येतोय 5 नंबर. चालेल. सर माझा 5 नंबर आहे, उज्ज्वला शिंदे. ओके, तुम्ही तर आहातच हुशार. मी आताच आले, 1-1.5 महिना झालाय, US लाच होती. अरे वा. हा, मुलीकडे का? हं. हं? मुलीकडे शिर्डीला ना आली काय? आता. हो, मुलीकडे. तेच. फेब्रुवारीत चालली आहे परत. हो काय? आता काय 10 ऑफिस वर्षाचा व्हिसा टाकलंय. मिळालेलाच असतो. वर्क परमिट पण मिळालंय आणि H1 पण झालाय. अरे वा, मजा हो. आहे मग. मी ऑफिस टाकलंय US ला. कसलं? टॅरो कार्डचं टाकलंय, अंकज्योतिष टाकलंय. कसा आहे रिस्पॉन्स? खूप सुंदर आहे. कोण इंडियन येतात की अमेरिकन पण येतात?
नाही, तो अमेरिकन पण येतात आणि इंडियन पण येतात. हम्म. हम्म. चांगलं आहे, चांगलं आहे. ऑल दी बेस्ट. खूप प्रगती करा. खूप Thank you. आनंद वाटतो. हम्म. आणि खूप सुंदर आपलं क्रिस्टल थेरपी वगैरे जे झालंय ना, त्याचा त्यांना खूप हम्म. छान रिझल्ट येतो. चांगलं आहे ना. ऑरा स्कॅनर घेऊन हो. गेलात की नाही तिथे? कोरा स्कॅनर न्यायचा होता, आता ह्या वेळी घेऊन जातील. ओके, ओके. हो, घेऊन जाणार आहे. तो घेऊन जा, खूप उपयोगी आहे. चांगलं ना. हो, आणि याचं पण त्या आपले सिम्बॉल्स आहेत झिबू, त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे. चांगलं आहे ना. पण ते त्या मिळाली पाहिजे तिथे. लोकांना मी हा, पत्रिका नाही लागत त्यांना, पत्रिकेचं नाही काही एवढं त्यांना. नाही, ती लोक पत्रिकेवरती जास्त विश्वास नाही ठेवत. त्यांना टॅरो हा. कार्ड, न्युमरोलॉजी, हो ते हो मला हो त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट. हो, चांगलं. मस्त रिझल्ट आहे त्यांना. हम्म. हम्म. तर अशा पद्धतीने 5 नंबरवाले खूप हुशार लोक असतात. सगळ्यांशी मन मिळावू असतात. 5 हा काय आहे, मी युनिव्हर्सल फ्रेंडली नंबर आहे. मी पण 5 आहे. हो ना. तर या लोकांचं सगळ्यांशी चांगलं जमते. आणि ज्यांच्याकडे 5 असतो तर तो स्टॅबिलिटी देतो. सगळ्यात महत्वाचा नंबर ऑफ स्टॅबिलिटी. ओके. जीवनामध्ये जर तुम्हाला स्थिरता हवी असेल तर तुमच्याकडे 5 हवा. त्यामुळे ते स्टार मार्क करून लिहायचं. नंबर ऑफ स्टॅबिलिटी. तर आज आपण 5 नंबर पर्यंत पाहिलेलं आहे. उद्या आपण 6, 7, 8, 9 आणि मायनर नंबर काय आहेत ते बघणार आहोत. ओके. तर उद्या आपण सगळ्यांनी वेळेत या. ओके. जेवढा वेळ आपल्याला जास्त मिळेल तेवढा आपण काय करू, जास्तीत जास्त माहिती शेअर करू किंवा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. ओके. या 3 दिवसात भरपूर तुम्ही माहिती मिळवणार आहात. आजच्या म्हणजे सत्रावरून तुम्हाला समजलं असेल. ओके. तर खूप आजचं छान सत्र सर. तुम्हाला कसं वाटलंय? सगळ्यांची माझी आवाज आली मैत्रीण पाहिजे. आलेली आहे, एक गुरुबंधू असतील. हम्म. हो. मी बऱ्याच जणांना लिंक फॉरवर्ड केलेली आहे. फॉरवर्ड केली आहे ना. तर आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं? हा, छानच आहे, खूप सुंदर सर छान फार गुरुजी. छान वाटलं आजचं सत्र. खूप छान होतं सर. उत्तम ओके. झालं. म्हणजे तुम्हाला नवीन माहिती सर्वश्रमाने. मिळाली की नाही हे महत्वाचं आहे. चांगलं. ओके. आता जनरली काय कोण काय बोलते? आता बघा, न्यूमरोलॉजी हा एक प्रकार असा आहे ना की ज्याच्यात जास्त आपल्याला नियम फॉलो करावे लागत नाही. त्यांचे हे जे काही मेन फीचर्स आहेत तेच फक्त आपल्याला काय करावे लागतात, लक्षात ठेवावी लागतात. पण ज्योतिष असं म्हटलं की सगळे नियम आले, बरोबर की नाही, योग आले, सगळं त्याचा विचार करावा लागतो. एक न्यूमरोलॉजी बनायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. जेवढं ज्योतिषी बनायला कमीत कमी 5 वर्ष लागतात चांगलं. ओके. आता आपल्याकडे शिकलेले बरेचसे लोक आता इथे पण आहेत उपस्थित की जे आपल्याकडे न्यूमरोलॉजी शिकले आणि विदिन 3 मंथमध्येच त्यांनी काय केलंय, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि चांगले रिझल्ट पण त्यांच्या क्लायंटला आता मिळायला लागलेले आहेत. समजलं ना? हो सर. हा. तर त्यामुळे तुम्ही न्यूमरोलॉजीला सिरियसली घेतलं तर तुमच्या आता करिअरमध्ये म्हणजे तुम्ही ते निवडू शकता. चांगले त्याच्यामधनं उत्पन्न पण मिळवू शकता. ओके. माझं पहिलं एकच मत असते, तुम्ही जे काही शास्त्र शिकाल ते अर्निंगसाठी शिका, टाइमपाससाठी शिकू नका. का? जे टाइमपाससाठी शिकतात त्यांना ते शास्त्र सपोर्ट करत नाही. बरेच लोक मला सांगतात की मी घरच्यांसाठी शिकते, मी माझ्यासाठी शिकतोय. नो. मग ते तुमच्या काही कामाला येणार नाही. ज्यावेळी तुम्ही त्याचा दुसऱ्यांसाठी आणि अर्निंगसाठी उपयोग कराल त्याच वेळी ते तुम्हाला मदत करेल. ओके. या जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही. समजलं ना? किंवा फुकट कोणाला देऊ पण नाही, त्याने आपल्याला त्रास होतो. समजलं? तर आज आपण आपले इथे सत्र पहिलं इथे थांबवत आहोत. पुन्हा उद्या आपण संध्याकाळी 7 वाजता भेटू आणि पुढची माहिती घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यांना शुभरात्री. पुन्हा आपण उद्या संध्याकाळी 7 वाजता भेटू. ओके.
कोणाला काय प्रश्न विचारायचे ओके, असेल सर. तर विचारू शकता. थँक्यू सर. गुड नाईट सर. सर थँक्यू. हा बोला. जसं आपण लोशो ग्रीडची ग्रीड मांडतो तशी ह्याच्यामध्ये पण ग्रीड मांडतो ती लोशो ग्रीडचीच मांडतो का दुसरी कुठल्या नाही, पद्धतीची असते? वेगळी आहे. पण इथे ग्रीडला महत्व दिलेलं नाहीये जास्त. वेगळी आहे. हा ग्रीडला ओके, महत्व म्हणजे दिलेलं फक्त नाहीये. नंबर्सला महत्व आहे. हा नेम अँड अच्छा. डेट बर्थ. ओके, ओके यांना महत्व दिलं आणि त्याच्यावर ओके सगळी प्रेडिक्शन तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे आता आपण- आपण जसं त्याच्यामध्ये ग्रीड म्हणतो तशी ह्याच्यात ग्रीड मांडायची गरज नाही. नाही तर कॅल्क्युलेशन होती सगळं आहे. ओके शांत डोक्याने अच्छा जेवढे ओके आता मी पुढचे 10 प्रकार शिकवणार आहेत. ओके, मायनर अँड मेजर. ते शांत डोक्याने सगळ्यांचे काढायचे आणि पटापट बोलत ओके. जायचं. ठीक आहे, तो आपला पुढचा पार्ट आहे. पण बेसिक मध्ये हे सगळं होईल क्लिअर कसं काढायचं. ठीक आहे, हो हो चालेल. सर. ओके सर. तर सगळ्यांना शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू. धन्यवाद सर.